हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण माहिती जाणून घेणार आहे विवाह सेवा भाग 2 याविषयी. काल आपण भाग 1 पाहिला, आज बघणार आहे भाग 2. तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्ट आपल्या स्क्रीनवर शो होईल. तर ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी त्या लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा. बघा, बऱ्याच जणांचे लग्न जमण्यासाठी भरपूर अशा अडचणी येतात. त्यासाठी विविध कारणं असू शकतात. म्हणजे पसंती असू शकते किंवा इतर म्हणजे पितृदोष पण असू शकतो किंवा काही पण अडचणी असू शकतात. तर त्या आपल्याला दूर करण्यासाठी काही सेवा उपाय करायचे असतात. तर त्यासाठी रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी. ती रोज वाचायची, म्हणजे 90 दिवस वाचायची. पण त्यासाठी जर तुम्ही टायमिंग ठेवला, सकाळचा ठेवला, तर एकाच जागेवर आणि एकच टाईम या पद्धतीने ती पोथी 90 दिवस वाचायची. त्यानंतर आपण 21 मंगळवार गणपतीला नागवेलीच्या 21 पानांचा हार अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर संकष्टी चतुर्थीचे जे उपवास असतात ते 11 करायचे आणि सूर्योदयाच्या वेळी मातीचा गणपतीची पूजा करायची. म्हणजे आपल्या हाताने मातीचा गणपती बनवायचा आणि सूर्योदयाच्या वेळेला त्याची पूजा करायची. दुसऱ्या दिवशी तुळशीमध्ये ठेवून तो विसर्जित करायचा. मातीची मूर्ती जास्त मोठी नाही बनवायची. ती 1 ते 2 इंचाची स्वतःला जमेल अशीच बनवून, आपल्याला कशी पण जमली तरी आपण, म्हणजे गणपतीचा आकार दिसला, आला, बाद झाला, या पद्धतीने ती बनवायची, पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी तुळशीत किंवा एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी तिला विसर्जित करून द्यायची. याचा अनुभव खूप चांगला आलेला आहे आणि येतो सुद्धा. तुम्ही पण घेऊन बघा. आणि काहींच्या अडचणी या खूप जास्त असतात, तर त्यामुळे त्यांच्यासाठी 16 सोमवारचं व्रत करावे. 21 सोमवार शंकराच्या मंदिरात 21 बेल, पांढरी फुले वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये उपवास करण्याची गरज नाही. फक्त 21 सोमवार शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन 21 बेल, पांढरी फुलं वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवायचं. हे सोपं पद्धतीने करायचं आहे. ज्यांना खूप अडचणी आहे त्या 16 सोमवारचे व्रत करून हे करू शकता. आणि ज्यांना काही कमी प्रमाणात अडचणी असेल त्यांनी 16 सोमवारचे जरी व्रत नाही केले तरी 21 सोमवार आपण फक्त शंकराच्या मंदिरात जायचं, उपवास नाही धरायचा. पण दर सोमवार असं 21 सोमवार करायचे आणि 21 बेल, पांढरी फुले वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवून घरी निघून यायचं. तिथं उपवास करायची अजिबात गरज नाही. तसंच बघा, मनपसंत विवाह जर करायचा असेल, म्हणजे बऱ्याच जणांची चॉईस असते की आपल्या पसंतीने, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्या स्वतःच्या पसंतीने, मनपसंतीने विवाह करायचा असतो. तर त्यासाठी 11 बेल पानांना चंदन लावायचे आणि ते शिवपिंडीवर व्हायचे. असे तुम्ही 11 सोमवार करायचे आहे. यामुळे आपला मनपसंत विवाह लवकरात लवकर होतो. तसंच 7 शुक्रवारी देवीला ओटी व शृंगार साहित्यासह अर्पण करायचे. इथं पण उपवासच पकडायचे असे नाही, पण तुम्ही 7 शुक्रवारी देवीला ओटी व शृंगार साहित्य अर्पण करायचे. यामुळे पण तुमचा मनपसंत विवाह होतो. बेलपानांचा चंदन लावून शिवपिंडीवर व्हायचं आणि 7 शुक्रवार देवीला ओटी आणि शृंगारासहित अर्पण करायचं. त्यानंतर 21 गुरुवारी गुरुस्थानी प्रसाद आणि फळे वाटायची. मग तुम्हाला जे काही वाटायचं, केळी म्हणा किंवा लाडू म्हणा, जे काही वाटायचं असेल ते तुम्ही गुरुच्या स्थानी, म्हणजे तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात ज्या देवाला मानत असाल तिथे जाऊन तुम्ही प्रसाद फळे वाटू शकता. तसंच 5 पौर्णिमेला कुलदेवीचे दर्शन घ्यायला जायचे. अशा सलग 5 पौर्णिमा करायचे. असे अनेक उपाय आहेत. जशी ज्याची इष्टदेवता असेल तसा उपाय करायचा आहे. तुम्ही ज्या देवाला मानता, जे तुमचं कुलदैवत असेल, इष्टदैवत असेल, त्या देवाला तुम्ही 5 पौर्णिमा किंवा गुरुस्थानी तुम्ही ज्या देवाला मानता तिथं जाऊन तुम्ही प्रसाद, फुले हे 21 गुरुवार वाटायची आहे. ते तुम्हाला फरक चांगलाच जाणवेल. त्यानंतर बघा, 5 कवडी घेऊन त्यांना गंध, हळद, कुंकू, अक्षदा छोट्याशा लाल फडक्यामध्ये, म्हणजे आपला छोटासा लाल कपडा घ्यायचा, त्यामध्ये 5 कवड्या टाकायच्या. त्यांना हळद, कुंकू, गंध, अक्षदा लावून त्यांची पुडी तयार करायची आणि कोणत्याही फळझाडाला ते बांधून ठेवायचं. हे पौर्णिमेला संध्याकाळी करायचं. 2 ते 3 महिन्यामध्ये लग्न जमेल.
तसेच कवडीची पुडी बांधायला जाताना येताना कोणाशी बोलायचं नाही आणि मागे वळून देखील पाहायचं नाहीये. फक्त तुम्हाला ज्या पण सेवा करायच्या असतील त्या कंपल्सरी करायच्या आहे. ज्या तुम्ही करणार आहे, तुम्ही मंदिरात जाणं असू द्या किंवा पौर्णिमाचा उपवास करणं असू द्या, शुक्रवारी आपल्या देवीला शृंगार अर्पण करणं असू द्या, त्यानंतर पिंडीवर बेल व्हायचं असेल, जे काही यातल्या मी ज्या सेवा सांगितल्या ना त्या तुम्हाला करायच्या तर कंपल्सरी करायच्या. त्याचा अनुभव रिझल्ट लवकर मिळेल. ते करत असताना 7 गुरुचरित्र पारायण करायचे, 1 श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण करायचं, 1 नवनाथ पारायण करायचं, 11 वेळा सिद्धमंगल स्तोत्र वाचायचं, त्यानंतर रोज 21 वेळा घोरतकष्टक स्तोत्र वाचायचं, गणपती बाप्पांची मंगळवारची सेवा करायची, श्रीयंत्र श्रीसूक्त श्रीयंत्रावर तुम्ही श्रीसूक्त 7 वेळा, पुरुष सूक्त 7 वेळा म्हणायचं आहे रोजच. आपल्या बघा श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर परवडत नसेल घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्याकडं गाईच्या शुद्ध शेणापासून तयार केलेलं हे श्रीयंत्र आहे. ते वजनालाही हलकं आहे आणि किंमतही रिजनेबल आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच दुर्गा सप्तशतीचे तुम्ही 21 पाठ करायचे. 1 पाठ 1 मंगळवार किंवा शुक्रवार असे 21 पाठ तुम्ही दुर्गा सप्तशतीचे करायचे आहे. मल्हारी सप्तशती सुद्धा तुम्ही 21 पाठ करायचे आहे. म्हणजे 21 रविवार मल्हारी सप्तशती वाचायचं आहे. पण बघा तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या अगदी मन लावून आणि म्हणजे श्रद्धेने आणि एकाच जागी बसून त्या करावं लागेल तुम्हाला. तो टायमिंग तुम्ही जर दुपारी वाचत असाल तर रोजच दुपारी वाचायचं, तोच टायमिंग ठेवायचा. रोज सकाळी जर वाचत असाल तर त्याच जागेवर बसायचं, जागा बदलायची नाही आणि त्याचा टाईम बदलायचा नाही. तुम्ही जर असं केलं ना तर तुम्हाला रिझल्ट हे खूप लवकरात लवकर मिळतील. तर तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि ज्या पण सेवा करायच्या आहे त्या तुम्ही कंपल्सरी करा. तुम्हाला लवकरात लवकर काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशीच आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या नोटवर मी सारिका तुमची सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.